अशी नवनवीन कीर्तने व प्रवचने ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. हेची थोर भक्ती आवडते देवा, हेची थोर भक्ती आवडते देवा. संकल्पावी माया संसाराची, ठेविले अनंते तैसेची राहावे. चित्ती असो द्यावे समाधान, वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ. भोग नेते फळ संचिताचे, ठेविले अनंते तैसेची राहावे. चित्ती असो द्यावे समाधान, तुकावने घालो तयावरी भार. तुकावने घालो तयावरी भार, वाहुवा संसार देवा पायी. ठेविले अनंते तैसेची राहावे. चित्ती असो द्यावे समाधान. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरु दास तुका. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा. नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावने, आद्यत्रे जननी देवाची. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. ठेविले अनंते तैसेची राहावे. चित्ती असो द्यावे समाधान. शिवीकरता निवडलेला भंग श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबारायांचा असून, या भंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय देवाला आवडणारी भक्ती कोणती, त्या भक्तीचं स्वरूप या भंगातून महाराज प्रकट करतायत. प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होणारा नामोत्सव, ग्रामस्थ भाविक भक्त शेनगाव या सर्वांच्या सहकार्याने त्या नामोत्सवातील आजची ही सेवा आपल्या वाट्याला आलेली आहे. यथामती काही चिंतन वेळेमध्ये करण्याचा प्रयत्न करू. अभंग सर्वांच्या परिचयाचा आहे. या अभंगातून तुकोबाराय आज समाजाला भक्ती करत असताना ती भक्ती कशी करावी याची आपल्याला थोडीशी दिशा दाखवतात बरं. कारण मनुष्य जीवन आहे आणि मनुष्य जीवनामध्ये तुम्ही प्रपंच करा, परमार्थ करा, कोणतरी मार्ग दाखवणारा चांगला पाहिजे बरं. आज आमची तुमची परिस्थिती अशी आहे, आमचा प्रपंचही धड नाही आणि परमार्थही धड नाही, फक्त एवढंच धड आहे. कारण आम्हाला कोणाचं तरी मार्गदर्शन मिळालं पाहिजे. ते त्या मार्गदर्शनाप्रमाणे आपली वाटचाल चाललेली नाहीये. मी म्हणत नाही, ज्ञानोबारांनी वर्णन केले, मनो मार्गे गेला तो येते मुकला. मनाने काय करून चालत नाही बरं. हा कोणाची तरी मार्गदर्शनाची गरज आहे. नाहीतर आज अशी परिस्थिती आहे समाजाची, आज समाजाला दिशा मिळण्याच्या ऐवजी समाज दिशाभूल झालेला आहे. आणि दिशाभूल झालेल्या समाजाला दिशा दाखवणं फार कठीण आहे, सोपं नाही बरं. कारण संतांनी हे केलेलं कार्य आहे, परोपकार म्हणून केलेलं कार्य, लक्षात ठेवा. आज माणसं समाजाच्या बाबतीत बरंच काही समाजाला दाखवण्याचा प्रयत्न करतात, पण मोबदल्या वाचून नाही बरं. मोबदला घेऊन क्लासेस आहेत, क्लासेसला फी आहे, एक दिशा दाखवली जाते ना. तर संत महात्म्यांनी समाजाला दिशा दाखवली आणि ती दिशा दाखवत असताना परोपकार या बुद्धीनं दाखवली. नवे नवे महाराज म्हणतात
ही दिशा दाखवणं हे आमचं काम आहे आणि हे काम करण्याकरताच आम्ही या भूतलावरती आलो. येथे उपकारासाठी आले घर ज्या वैकुंठी. आज आम्हा तुम्हाला योग्य दिशा दाखवण्याचं कार्य संत महात्मे करतात. प्रपंच असो परमार्थ असो हा संतांच्या सांगण्याप्रमाणे करावा बरं. नाहीतर महाराजांनी वर्णन केले प्रपंच परमार्थ संपादीन दोन्ही एकही निदाने. महाराज म्हणतात एकही हाताला लागणार नाही बरं. प्रपंचही केला पाहिजे परमार्थही केला पाहिजे, पण कसा केला पाहिजे? परमार्थात राहून प्रपंच केला पाहिजे का प्रपंचात राहून परमार्थ केला पाहिजे? मी काय म्हटलो लक्षात आलं ना? परमार्थात राहून प्रपंच केला पाहिजे का प्रपंचात राहून परमार्थ केला पाहिजे? असोनी संसारी संसारी जिवे वेगो करी वेदशास्त्र वारी वाया सदा. संसारामध्ये राहून प्रपंचामध्ये राहून परमार्थ करायचा आहे बरं का. हे संतांनी समाजाला सांगण्याचा प्रयत्न केलाय बरं का. काही संतांनी संसार केला, काही संतांनी संसार केलाच नाही, किंवा ज्यांनी केला तो केला नाही त्यांचा झाला. म्हणून संसारामध्ये राहून परमार्थ करता येतो. संसारामध्ये राहून परमार्थ करता येतो, पण त्याला ती योग्य दिशा मिळाली पाहिजे. योग्य दिशा मिळाली पाहिजे. म्हणून संसारी लोकाला योग्य असं मार्गदर्शन संत महात्मे करतात. बाबांनो, या संसारामध्ये राहा आणि संसारामध्ये राहून परमार्थाची वाटचाल करा. नाम परमार्थाची वाटचाल करा, नाम भक्ती करावं. म्हणजे प्रपंचामध्ये राहून भक्ती करता येते, त्याच्याकरता स्वतंत्र वेळ देण्याची गरज नाही आहे, किंबहुना देणं सुद्धा अवघड आहे. आज आमच्या तुमच्या जीवनाचा विचार केला तर लोक म्हणतात महाराज आम्हाला परमार्थ सांगा, पण प्रपंच न सोडता. प्रपंच न सोडता. म्हणून बघा ते भटजी सांगतात पूजा करताना, पूजा करत असताना एकट्याने करायची असते का दोघांनी करायची असते? दोघांनी. नसेल तर तिच्या नावची सुपारी ठेवावी लागते. तिच्या नावाची सुपारी ठेवावी लागते. म्हणून सत्यनारायणाची पूजा करत असताना बहुतेक ब्रह्मचार्यांनी करायची नसते, आणि केली तर ती सकाम करायची नाही, निष्काम करायची. निष्काम केली की मग त्याच्या नावाने सुपारी ठेवावं लागत नाही. सकाम केली की लागते बरं का. शास्त्रांनी वर्णन केले तिचं की अर्धांगी, अर्ध अंग आहे ते.
आपलं सगळं केलेलं अर्ध तिला जातं म्हणून तिला अर्धांगी म्हणतात बरं. आणि तिनं केलेलं सगळं आपल्याला येतं बरं का. फक्त फरक आहे, आता तो विचार संगत नाही आपल्या समोर. तात्पर्य त्या प्रपंचामध्ये संसारामध्ये राहून भक्ती प्रत्येक जीवाला करता येते, पण आसक्तीचा त्याग करणं फार अवघड आहे. आसक्तीचा त्याग करणं फार अवघड आहे. प्रपंच सोडणं फार अवघड आहे. मग त्या प्रपंचामध्ये राहूनच ही परमार्थाची साधना करायची आहे. आणि ती परमार्थाची साधना करत असताना कशा पद्धतीने करावं. महाराज म्हणतात भक्ती हे साधन आहे आणि भक्ती हे साधन आहे. मग ती भक्ती करायची आहे, पण महाराज म्हणतात करत असताना कशी करायची आहे. थोडा त्याच्याविषयी आपल्या अंतःकरणामध्ये सदसत विवेक पाहिजे बरं. सदसत विवेक म्हणजे काय खरं आणि काय खोटं, काय खरं आणि काय खोटं दोन्हीतला फरक कळायला पाहिजे. खरं खरं म्हणून कळालं पाहिजे आणि खोटं खोटं म्हणून कळालं पाहिजे. हे जर कळेल तर माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन घडेल. तुकोबारांनी आपला स्वानुभव सांगितला. तुकोबारा म्हणतात ते आम्हाला कळालं म्हणून देवाविषयी प्रेम निर्माण झालं. रज्जू सर्पाकार भाषेले जगदंबर म्हणून आवडती पाय, म्हणून आवडती पाय, ये तो अलाय पलाय, ये तो अलाय पलाय, ये तो अलाय पलाय, आवडते पाय, आवडते पाय. म्हणून आवडती पाय. म्हणून कधी मला कळालं काय खरं आहे आणि काय खोटं आहे. दृष्टांत दिला. रज्जू सर्पाकार भाषियली जगदंबर. शास्त्रातला प्रसिद्ध दृष्टांत आहे बरं. रज्जू म्हणजे दोरी. रज्जू म्हणजे दोरी. आता ही टाळाला बांधलेली ह्याला रज्जू म्हणतात बरं का. लोक म्हणतात रज्जू म्हणजे काय, कोणी नावाची बाई नव्हे. या दोरीला काय म्हणतात, मराठी शब्द आहे दोरी, विशेष शब्द आहे रज्जू. मग त्या रज्जूवरती नाम दोरीवरती सर्पाचा भ्रम झाला. भ्रम झाला आणि भ्रम झाल्यानंतर कळालं तो सर्प सर्प नसून दोरी आहे. म्हणजे भ्रम गेला. एवढा दृष्टांत आहे. तसं
हे दिसणारं जग हे मला आतापर्यंत खरं वाटत होतं, पण हे खोटं आहे. मग खरं काय आहे? देव खरा आहे. आणि दिसणारं जग खोटं आहे. खरं काय खोटं आहे कळालं. खोट्याविषयी त्यागाची वृत्ती निर्माण झाली आणि खऱ्याविषयी प्रेम निर्माण झालं. म्हणून आवडती पाय. आमचं प्रेम कोणावरती आहे? खऱ्यावरती आहे का खोट्यावरती आहे? खरं सांगा कीर्तनात. खोट्यावरती प्रेम करतो आपण खऱ्यावरती प्रेम करत नाही. खोट्यावरती प्रेम केलं जातं त्याला म्हणतात प्रपंच, आणि खऱ्यावरती प्रेम केलं जातं त्याला म्हणतात भक्ती. सोपं आहे का नाही? पण करणं अवघड आहे. मग तुकोबारा काय म्हणतात? भक्ती करायची आहे तुम्हाला ना, मग भक्ती जर करायची असेल तर खोट्यावरती प्रेम न करता खऱ्यावरती प्रेम करा. या जगामध्ये खरं कोण आहे? देव. कोण आहे? देव खरं आहे. बरं, बाकी काही खरं नाही, लक्षात ठेवा. फक्त देवच खरा आहे. असा जो देव खरा आहे त्या खऱ्या देवावरती जे केलेलं प्रेम, नुसतं प्रेम नव्हतं, आतापर्यंत जेवढं पसरलेलं प्रेम होतं ते सर्व पसरलेलं प्रेम सगळं देवाला देणं, ह्यालाच म्हणतात भक्ती. हे महाराज अभंगाच्या पहिल्या आवडते देवा, आवडते देवा, माया संसाराते, कर्माली माया संसाराते, आनंद कैसे राहे, कैसे संकल्पावी माया संसाराची, हिची थोर भक्ती आवडते देवा. भक्ती करायची म्हणजे काय? अरे म्हणता जे संसारावरती प्रेम करता तेच प्रेम देवाला द्यायचंय. हिची थोर भक्ती, हीच भक्ती. भक्ती भक्ती म्हणजे काय? लोकांची समजूत आहे, सोंग काढणं म्हणजे भक्ती. सोंग काढून देव भेटत नाही, सोंग काढून पैसे मिळते. सोंग काढून पोट भरेल, सोंग काढून देव भेटत नाही. सोंग बदलायचं नाही, हे सोंग तसंच ठेवायचं आहे. मग काय बदलायचं आहे? प्रेमाचा विषय बदलायचा आहे. प्रेमाचा विषय बदलायचा आहे. आपण ज्या प्रपंचावरती, प्रपंचातल्या सर्व पदार्थावरती प्रेम करतो ते प्रेम अवघ प्रेम, काही शिल्लक ठेवायचे नाही, हातच्याला सुद्धा नाही बरं का. आणि ते सर्वस्व प्रेम देवाला द्यायचं आहे. का? प्रेम देणं म्हणजेच भक्ती आहे. देवावरती प्रेम करणं म्हणजेच भक्ती आहे. मी एकावरती प्रेम करावं का दोघावरती प्रेम करावं? दोघावरती प्रेम केलं तर काय म्हणतात त्याला? काय म्हणतात?
त्याला व्यभिचारी म्हणतात. त्याला व्यभिचारी. याच्यातून तुम्हाला कळाल तर फार चांगलं, नाही कळाल तर त्याच्यापेक्षा चांगलं. गादीची मर्यादा आहे. एकावरतीच प्रेम केलं जातं. दोघावरती प्रेम केलं तर काय घडतं? घटस्फोट होतो. मग प्रेम कोणावरती करावं? फक्त प्रेम देवावरतीच करावं का? तो प्रेमाने संतुष्ट होतो. थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला. घोर प्रेमाचा भुकेला, हाची दुष्काळ तयाला. मी तुरान्वयाने संबंध लावलाय बर का. काही अभ्यास करणाऱ्या लोकांच्या मनामध्ये शंका येईल. कीर्तन सांगताना जपून जबाबदारीने बोलावं लागतं. सगळ्यांनाच गवाही समजून चालत नाही. एखादा शाना असतोय कीर्तनात. तेव्हा आपल्या बोलण्यामध्ये सिद्धांताला कुठं बाधा येता कामा नये बरं. तेव्हा दुरान्वयाने मी हा संबंध लावलेला आहे. त्याची जाणीव अभ्यासकाच्या अंतःकरणामध्ये असा. सामान्याचं कसं आहे, एक व्यवहारात मन आहे, येडीला सासरी सारखंच आणि माहेरी सारखंच. बुवाने काही सांगितलं तर ते म्हणते बुवाने कीर्तन छान केलं बरं. कारण कीर्तन म्हणजे काय त्याला माहितीच नसतो. तात्पर्य भक्ती करायची म्हणजे प्रेम देवाला द्यायचं. मग देवाला प्रेम द्यायचं म्हणजे आज आमच्या तुमच्या जवळ ते आहे, पण ते कुठं आहे? पसरलंय. कुठं पसरलंय? कल्ली पासून दिल्ली पर्यंत. गल्ली पासून दिल्ली पर्यंत. लोक सांगतात महाराज आमचे दिल्लीत पण पाहुणे आहेत. या संबंधाने सांगवलंय, राजकारणाच्या संबंधाने नाही बरं का. तिकडं आपला काय वारा सुद्धा नाही. लोक कुठल्या गावात, महाराज त्या गावात आमचे पाहुणे आहेत बरं का. माणसं कुठे गेले आम्हाला सांगतात, आमचे गुरुबंधू होते, ते राजे घराण्यातले.
ती भेटली, सांगायची महाराज आमची पाहुणीच बरं का. म्हणतो महाराज, राजे महाराज तुमची पाहुणी फार, हो सगळीकडे आमची पाहुणीच आहेत. म्हणजे प्रेमाचा संबंध सांगायचा सगळीकडे, प्रेमाचा संबंध. म्हणजे आमचं प्रेम कुठपर्यंत आहे, अगदी दिल्लीपर्यंत सगळीकडे पसरले, लक्षात ठेवा. मग पसरलेलं प्रेम आहे, सगळ्यांच्यावरती प्रेम आहे, फक्त जिथं पाहिजे तिथं प्रेम नाहीये. आज आपण देवाची भक्ती करतो, पण देवाची भक्ती करण्याकरता आम्ही सर्व काही देवाला घेऊन जातो. फक्त देवाला सांगतो, देवा सर्व काही मी तुम्हाला द्यायला तयार आहे, फक्त आमच्याकडे प्रेम नाही बरं का. भगवंताने सांगितलं मला काही नाही दिलं तरी चालेल, फक्त मला प्रेम द्यावं. प्रेमावीन भजन, नाकावीन मोती, अर्थावीन पोथी वाचू नये. भक्ती म्हटलं की प्रेम बरं का. आणि देवाला फक्त प्रेम द्यावं लागतं. ते आज आमच्या तुमच्या जीवनामध्ये, सर्वांच्या जीवनामध्ये आहे, फक्त पसरलेलं आहे. म्हणजे प्रत्येक प्रपंचातल्या प्रत्येक वस्तूवरती आमचं तुमचं प्रेम आहे, प्रेम आहे बरं का. म्हणून आपण त्याला सांभाळण्याचा प्रयत्न करतोय. चप्पलचा अंगठा तुटलेला असला तरी त्याला सांभाळतोय आपण. त्याला दुसऱ्या शब्दामध्ये मोह म्हणतात. प्रत्येक काय काय आपण सांभाळतो, फार सांभाळतो का, प्रत्येक वस्तूवरती. मग प्रत्येक वस्तूवरती प्रेम आहे. महाराज म्हणतात काय करावं लागेल, फक्त त्या देवाला प्रेम द्यायचं आहे, बाकी काही त्या देवाला द्यायचं नाही. मग काय करा, जे पसरलेलं प्रेम आहे आणि ते सर्व प्रपंचामध्ये पसरलेलं प्रेम आहे, ज्या प्रपंचामध्ये ज्या संसारामध्ये पसरलेलं प्रेम आहे, त्याच्यावरती पाणी सोडा. बिस्लरीतलं नव्हे, कालव्याचं नव्हे, पाईपलाईनचं नव्हे, त्याच्याविषयी असलेलं तादात्म्य सोडा. त्याच्याविषयी असलेलं तादात्म्य सोडा. म्हणजे काय सोडा, मी आणि माझं सोडा बर का. मी आणि माझं सोडा, आणि मी आणि माझं ते सोडून ते देवाकडे लावा बरं का. कुठं लावायचं, देवाकडे लावायचं. म्हणून त्या कबीर महाराजांच्या जीवनातला प्रसंग सांगितला जातो. कबीर महाराज नेहमी कामात असायचे बरं का, अशी रिकामे कधी बसत नव्हते. शेले विणायला लागले तर भगवंताचं नामस्मरण करायचं. त्याच्यातून कोणी काही विचारण्याकरता आलं की त्याच्यातून लोकांना प्रबोधन करायचं. पण कामधंद सोडून त्यांनी प्रबोधन केलं नाही, ते करीत करीत केलं बरं का. कबीर महाराज शेला विणत होते. शेला विणता असता सकाळची वेळ होती, 10-11ची वेळ, 11, 11:30 झालते. आणि ग्रस्त कबीर महाराजांच्याकडे, मी महाराज तुम्हाला एक प्रश्न विचारायचा. म्हणजे विचारा. महाराजांचं काम चालू होतं, शेला विणत होते. काय नाही म्हणले, महाराज मला लग्न करायचंय, करू का. आता महाराजाला काय विचारावं, माळ घालू का हे विचारावं, का लग्न करू हे विचारावं. पण माणसाचा स्वभाव आहे, काय काय विचारतील सांगतात. म्हणजे लग्न करू का. महाराज म्हणजे बस सांगतो तुला. महाराजांचं काम चालू होतं आणि काम करता करता पत्नीला हाक मारली, देवा लावून आण. पत्नीने देवा लावून आण म्हणल्यावर देवा लावून आणला. महाराजांच्या समोर ठेवला. समोर ठेवल्यानंतर म्हणले परत घेऊन जा म्हणले. परत घेऊन गेले. महाराज आपले शेला विणतच होते, करत करीत चालू होतं बरं का. 15 मिनिटं झाली, 20 मिनिटं झाली, तो ग्रस्त बसला. म्हणले महाराज उत्तर. म्हणजे उत्तर कधी दिले म्हणले तुला. उत्तर दिले मला, दिला असेल पण मला कळालं नाही, कळेल असं सांगा. तू काय विचारलास, लग्न करू का. मग अशी भेटली तर कर. कशी म्हणजे, दुपारचे
11 11:30 वाजले होते. सूर्य माध्यानाला यायला लागला होता. प्रखर ऊन पडलेलं होतं आणि अशा उन्हामध्ये आपल्या पत्नीला सांगितलं देवा लावून आण म्हणल्यानंतर आणला, घेऊन जा म्हणल्यानंतर घेऊन जा. ती काही उलट बोल अशी भेटली तर कर, असं काम करीत करीत कबीर महाराज लोकांना उत्तर देत होते. एक दिवशी कबीर महाराज शेतात गेले होते आणि एक रस्त्याने ग्रस्त चालला होता. रस्त्याने जाता जाता विचारलं, म्हणे महाराज प्रपंचातलं प्रेम काढावं आणि देवाला द्यावं, कसं द्यावं? रात्री कीर्तनात ऐकलं पण काय कळलं नाही. म्हणजे सोपं आहे म्हणले. कबीर महाराज शेतामध्ये ते लावण करत होते. त्यांनी सांगितलं इदरशे उकडना आणि इदर लगाना. वाफ्यातलं काढायचं, बरोबर आहे ना, आणि पहिला वाफे तयार केलात ना भाताचे, ते काढून पुन्हा भात लावला जातो. इदरशे उकडना इदर लगाना म्हणजे इकडचं काढायचं इकडे लावायचं, म्हणजे प्रपंचातलं काढायचं आणि इकडे देवाकडे द्यायचं. यालाच म्हणतात भक्ती. म्हणजे संकल्पावी माया संसाराची. ज्या संसारावरती प्रेम करता, संसार टाका म्हणून सांगितलेलं नाही, संसार सोडा म्हणून सांगितलेलं नाहीये. मग काय करा? त्या संसाराविषयाचा निश्चय करा. धनदारा पुत्रजन हे तो पुढं काय सर्व मिथ्या हे जाणून शरण रिगा देवाशी. हे मिथ्या आहेत असं जाणा. त्यांना सोडा वाऱ्यावरती असं सांगितलेलं नाही. त्यांना वाऱ्यावरती सोडून तुम्ही वाऱ्या करा असं सांगितलेलं नाही बरं का. त्यांच्याविषयी अशी भावना ठेवा, हे खरं काय नाहीये, हे खोटं आहे. त्यांच्यावरती किती जरी प्रेम केलं तरी यांना प्रेम प्रेम वाटतच नाही. अशा खोट्या पदार्थावरती किती जरी प्रेम केलं तरी ते प्रेम काही उपयोगाचं नाहीये. महाराज म्हणतात फक्त प्रेम जर करायचं असेल तर फक्त देवावरती प्रेम करावं. आपल्या जीवनाचा विचार करा. आपण जे जीवनामध्ये प्रेम करतो ते देहावरती प्रेम करतो का स्वतःच्या जीवावरती प्रेम करतो? स्वतःच्या जीवावरती. माणसाला स्वतःचा जीव अतिशय प्रिय आहे, अतिशय प्रिय आहे. माणसं देहावरती प्रेम करत नाहीत. कुठपर्यंत करतात? जोपर्यंत जीवावरती बेतत नाही तोपर्यंत. जीवावरती बेतत नाही तोपर्यंत. शुगर वाढली, जखम झाली आणि कंसात गँग्रीन झालं. डॉक्टरकडे गेला. डॉक्टरने सांगितलं घोट्यातून पाय काढायला पाहिजे. तो म्हणतो डॉक्टर साहेब कमरेतून काढला तरी चालेल पण मी वाचेल असं करा. आता देहावरचं प्रेम संपलं. आता प्रेम कुठं आलं? जीवावरती. मग जीव आणि देव वेगळा आहे का एक आहे? एकच आहे. आपण जे जीवावरती प्रेम करतो ना, तो जीव जीवच म्हणजे तो देव रूपानेच आज आमच्या तुमच्या हृदयामध्ये नांदतोय. आपण त्याच्यावरतीच प्रेम करतोय. कधी करतं? जीवावर बेतल्यावर कळतं. तोपर्यंत कळत नाही बरं का. आपण देहाकरता देहावरती प्रेम करत नाही. याच्यामध्ये जीव आहे म्हणून देहावरती प्रेम करतोय. तसं महाराज म्हणतात या जगतामध्ये हे जग आहे, हे माझे आहेत, हे आहे म्हणून प्रेम करू नका. या जगामध्ये देव आहे म्हणून त्याच्यावरती प्रेम करा. तो आहे म्हणून सर्व आहे. तो आहे म्हणून सर्व आहे. मग तोच आहे, मग त्या देवावरतीच प्रेम करा. किंबहुना ते सर्वस्व प्रेम देवाला द्या. हीच देवाला भक्ती आवडते. नुसती आवडत नाही, हेची थोर भक्ती आवडते देवा. सर्वात थोर नाम श्रेष्ठ आहे, लक्षात ठेवा. सर्वात श्रेष्ठ आहे. याच्यासारखी भक्ती दुसरी नाही, लक्षात ठेवा. सर्वात श्रेष्ठ भक्ती आहे. फक्त ती
प्रेमानेच केली जाते, पदार्थाने केली जात नाही, लक्षात ठेवा. म्हणून देवाला प्रेम द्यायचं आहे. तुम्ही तो शब्द वापरला एक, आवडते देवा. आपल्याला आवडणारी भक्ती करावी का देवाला आवडणारी करावी? देवाला आवडणारी. आमचं आपल्याला आवडणाऱ्या करता चाललंय का देवाला आवडण्याला चालतंय? आपल्याला जे आवडतं ते आपण खाऊ घालतो का पतीला जे आवडतं ते पतीला खाऊ घालतो? आपल्याला जे आवडतं ते आपण पतीला खाऊ घालतो. पतीला जे आवडतं ते पतीने सांगितलं तर ती म्हणते नो टाइम. ज्ञानवरांनी वर्णन केले, स्वामीची या मनोभावा न चुकेची हेची परम सेवा, हेरते पांडवा वाणिज्य करणे. त्यांच्या मनोगताप्रमाणे सेवा केली पाहिजे तर ती त्यांना आवडते बरं का. स्वामीच्या पतीची या मता अनुसरून पतिव्रता. पतीच्या मताप्रमाणे जे वागते तिला पतिव्रता म्हणतात. जी आपल्याच मताने वागते ती, ते बोलले बरं का, मी नाही. तसं देवाला आवडणारी भक्ती करायची आहे. आणि देवाला काय जर आवडत असेल तर फक्त प्रेम आवडतं, बाकीचा पसारा देवाला आवडत नाही. अवडंबर आवडत नाही देवाला बरं का. अवडंबर देवाला आवडत नाही. पण आज आमचं या भक्तीच्या नावाखाली अवडंबरच वाढलंय. अवडंबरच एवढं वाढलंय भक्तीचा गाभा तसाच्या तसाच राहिला. लोक भक्ती करून सुद्धा काही परिवर्तन समाजामध्ये नाही का? प्रेमच नाही खरं त्याच्यामध्ये. म्हणून भक्ती जर करायची असेल तर तुकोबाराय म्हणतात फक्त ती देवाला आवडणारी भक्ती करा. आणि देवाला आवडणारी भक्ती जर काय असेल तर फक्त प्रेम आवडतं, बाकी देवाला काहीही आवडत नाही. मग तुकोबारांच्या जवळ प्रश्न केला, महाराज संसारावरचं प्रेम करायचं आणि ते देवाला द्यायचं हे तुम्ही सांगताय बरोबर आहे. पण संसारातले लोक आमच्यावरती प्रेम का करतात माहित आहे का? आम्ही त्यांच्यावरती प्रेम करतोय म्हणून. आम्ही जर त्यांच्यावरती प्रेम केलं नाही तर उद्या सकाळची व्यवस्था होईल काय? होईल काय? आमचे गुरुबंधू सांगायचे, ते वैकुंठवासी झाले, ज्याला पेन्शन येते त्यांनी महिन्याला पेन्शन जर पत्नीच्या किंवा सोनाच्या हातात दिली तर ती म्हणते, मामांजी दुधातली कॉफी करू का नेश कॉफी करू? पेन्शन द्यायची बंद करा, टेन्शन आल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे आपण त्यांना काहीतरी देतोय म्हणून ते आपल्याला काहीतरी देतात. प्रापंचिक लोकांवरती आपण प्रेम करतोय म्हणून ते या बसा आपली तुमची व्यवस्था करतायत. तुम्ही त्यांना काही देऊ नका, आपल्याला ते विचारणार सुद्धा नाही बरं का. आणि तुकोबाराय सांगतात संसारावरचं प्रेम सर्वस्व काढा आणि ते सर्वस्व प्रेम देवाला द्या. महाराज म्हणतात हो तसं करावं लागेल. मग असं जर केलं आणि आमच्या प्रपंचामध्ये जर काही बिघाड झाला तर महाराज म्हणतात बिघाड झाला तर तो सहन करावा लागेल. आणि तो कसा सहन करावा तो महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात.
देविले अनंते तैशेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान. जे संसारावरती प्रेम आहे ते सर्वस्व प्रेम जर देवाला दिलं तर संसाराची अवस्था कशी निर्माण होते. महाराज म्हणतात त्यावेळी मात्र समाधान बिघडू देता कामा नये. देणं घेणं आमचं तुमचं प्रपंचामध्ये लक्षात ठेवा. एकाला दिलं तर दुसऱ्याकडून नाराज व्हावं लागतं. आता आपल्याला अनुभवच आहे. सगळेजण येऊन सांगतात आम्हाला टाका. मत हो, आम्ही सगळ्याला म्हणतो आम्ही तुम्हालाच टाकणार आहे, नाही का. मग टाकलं जातं, कोणतरी त्यातला निवडून येतो. निवडून आल्यानंतर ते म्हणतात बंडोपण तुम्ही आम्हाला टाकलं नाही बरं का, आता आम्ही तुमच्याकडं तुम्हाला बघून देऊ म्हणतात. आता एकाला टाकलं सगळ्यांना टाकता येतं का. मी एकाला टाकलं बाकीच्याला टाकलं ती नाराज झाली का नाही. मग नाराज झालं तर काय करायला पाहिजे. त्यांच्यावर वैरत्व घेतलं पाहिजे का माघार घेतली पाहिजे. हेच प्रपंचाच्या परमार्थाच्या बाबतीत लावा ना. एक देवाला प्रेम दिलं की प्रपंचातली माणसं आपल्याला कोणी मानणारच नाहीत. हो, कोणी मानणारच नाहीत, लक्षात ठेवा. तुकोबारांनी वर्णन केले, फार सुंदर वर्णन केले. अरे प्रपंचामध्ये माणसं कुठपर्यंत आपल्याला म्हणतात. हो, जव चाले मोठा धंदा तव बहीण म्हणे दादा. यावर्षी दादा दिवाळीला आला नाही का, दादाचं दिवाळखोर निघालं. आतापर्यंत प्रत्येक दिवाळीला दादा पैठणी घेऊन येत होता. यावर्षी तोंडच दाखवलं नाही. दादाविषयी प्रेम राहत का. जोवरी चरण गा तोवरी म्हणते माझा. जोपर्यंत हे चाललेलं आहे तोपर्यंत माणसं प्रेम करतात, लक्षात ठेवा. देणं घेणं संपलं की प्रेम संपलं. प्रेम संपलं. मग त्यावेळी मनाची अवस्था कशी होईल. हो, महाराज म्हणतात ठेविले अनंते तैशेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान. एक जर आपण देवाला प्रेम दिलं, आता प्रपंचाविषयी प्रेम राहिलेलं नाही. मग प्रपंचाविषयी प्रेम राहिलं नाही. प्रपंचामध्ये जसे जसे प्रसंग येतील, जसे येतील तसे ते स्वीकारले पाहिजेत. जैशी स्थिती राहे तैशा परी, जैशी स्थिती राहे
जैशी स्थिती आहे तैशा परी राहे, कौतुक तो पाहे संचिताचे. महाराज म्हणतात काही आपल्या संचिताप्रमाणे जे आपल्या जीवनामध्ये मिळेल त्याच्यामध्ये समाधान माना, अधिक हाव ठेवू नका. जर ठेवा गेली तर भक्ती घडत नाही, भक्ती घडत नाही. आणि भक्ती जर घडायचं म्हटलं तरी इकडे ठेवता येत नाही. दोन्हीपैकी काहीतरी स्वीकारावं लागेल. मग तिथं शास्त्राने विचार सांगितला, त्याला तितिक्षा म्हणतात. तितिक्षा, सहनशीलता. हे जीवनामध्ये सूत्र जुळालं पाहिजे. हे ज्याच्या जीवनामध्ये सूत्र जुळालं, महाराज म्हणतात त्याच्या जीवनामध्ये काहीतरी पडलं बरं. हे ज्याला जुळलं नाही त्याचा प्रपंचही जड होत नाही आणि परमार्थही जड होत नाही. लक्षात ठेवा, सहन करावं लागतं. तितिक्षा. आज तुम्ही पहा, कधी कधी आपल्याला पक्वान्न खायला मिळतात आणि कधी कधी चटणी भाकरी सुद्धा मिळत नाही. मग त्यावेळी काय करावं? गप्प बसावं, कुरकुर करायची नाही. कुरकुर करायची नाही. कधी कधी दिवाळीला फटाके उडतात तर कधी कधी दिवाळीला आटोम बॉम्ब उडतात. ठेविले अनंते तैसेचे राहावे. आता आपण त्या प्रपंचावरचं प्रेम काढलेलं आहे, कोणाविषयी तादात्म्य ठेवलेलं नाही. तेव्हा तादात्म्य कोणावरती ठेवलेलं नसल्यामुळं आता आपल्याला कोणी विचारत नाही. जसं आपल्या प्रारब्धाने दिवस येतील त्याच्यामध्ये समाधान मानावं लागेल. चित्ती असो द्यावे समाधान. तुकोबाराने आपला अनुभव सांगितलाय. महाराज म्हणतात आमच्या जीवनामध्ये ही अवस्था प्राप्त झाली. आम्ही परमार्थ करत असताना पहिल्यांदा श्रीमंती होती, नंतर दारिद्र्य आलं. तरी महाराज म्हणतात आमचं समाधान बिघडलं नाही बरं का. आमचं समाधान बिघडलं नाही. नाही दावा घेत मन, नाही दावा घेत इंद्रियाचे समाधान, इंद्रियाचे समाधान, इंद्रियाचे समाधान. नाही लावले नाही लावले
नाही धावा घेत मन, इंद्रियांचे समाधान चित्ती असो द्यावे. समाधान बिघडता कामा नये. कारण चढ उतारी जीवनामध्ये येत राहणार, ते कोणाला थांबवता येत नाही. पावसाळा संपला की हिवाळा येतोय, हिवाळा संपला की उन्हाळा येतोय, उन्हाळा संपला की, बरोबर आहे, रविवार गेला की सोमवार येतोय, सोमवार गेला की मंगळवार येतोय, मंगळवार गेला की बुधवार येतोय, बुधवार गेला की आम्हाला कधी कोणता दिवस चांगला वाटतो त्या दिवशी, बाजारचा दिवस त्या दिवशी चांगला, का पगार हातात येतो ना त्या दिवशी. पण हे थांबत नाही ना, हे चालूच आहे. मग अशाही परिस्थितीमध्ये चित्ती असो द्यावे समाधान. आपलं समाधान कधीही बिघडता कामा नये, समाधान बिघडता कामा नये बर का. ज्या परिस्थितीमध्ये आपण राहू आहोत, त्या परिस्थितीमध्ये सुख येवो अगर दुःख येवो, दोघाला सारखंच मानायचं. ही अंतःकरणाची भूमिका तयार झाली पाहिजे. कधी भक्ती करत असताना तर भक्ती सफल होईल बर का. महाराज म्हणतात, ज्या देवाला प्रेम अर्पण करायचं ना, प्रेम अर्पण केल्यानंतर आपल्या जीवनामध्ये पुढे वाटचाल करत असताना असे प्रसंग जीवनामध्ये येतील, त्यावेळी मात्र त्या परिस्थिती मात्र समाधान बिघडता कामा नये. म्हणून महाराज म्हणतात, ठेविले अनंते तैसेची राहावे. राहावं लागतं. आम्ही तुम्ही नाही म्हटलं तरी राहावं लागतंच. आता यावर्षी नेमकं कापणीच्या वेळेला पाऊस आला, लोक ओरडत होते, पण का थांबवता आला कोणाला? थांबवता आला का? कापणी पुढे गेली, कोणाचं वाया गेलं, बरोबर आहे ना. पण काय करता येतं का? काहीच करता येत नाही. मग काय करावं लागतं? त्यावेळी समाधानात राहावं लागतं. पडतोय ना, पडू दे. पण महाराज म्हणतात, माणसं गप्प बसत नाहीत. मग काय करतात? कसं होईल काय होईल, कसं होईल काय होईल. महाराज म्हणतात, कसं होईल काय होईल असं जर तुम्ही चित्तामध्ये ती उद्विकाची उर्मी जर निर्माण झाली, तर महाराज म्हणतात तुमच्या वाट्याला दुःखच येईल. तुम्हाला सुख भोगायला मिळणार नाही. जे संचितानं येणार आहे ते स्वीकार करा. हे असं का तसं का, या गोष्टीविषयी मनामध्ये काय आणू नका. ते महाराज तिसऱ्या चरणात वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ, भोगने ते फळ संचिताचे ठेविले अनंते तैसेची राहावे. चित्ती असो द्यावे समाधान. शेवटी आपल्याला एक सल्ला देतात तुकोबार आहे, तुकावनी घालू तयावरी भार, वाहुवा संसार देवा पायी ठेविले अनंते तैसेची राहावे.
चित्ती असो द्यावे समाधान विठोबा रघुमाई वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ भोगनेते फळ संचिताचे ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ते असो द्यावे समाधान. माझ्या गणिताने 10 मिनिटं शिल्लक आहे. एवढ्या 10 मिनिटांमध्ये 2 चरणाचा भाव सांगतो, मग थांबतो. शेवटीच चाल म्हणा, कारण जेवायचंय आपल्याला. मला जायची घाई आहे. वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ भोग नेते फळ संचिताचे. अशा परिस्थितीमध्ये राहत असताना महाराज आपल्याला अतिशय महत्वाचा सल्ला देतात. अरे म्हणतात, येणाऱ्या प्रसंगाला आपण तोंड द्यावं लागेल. ते उगत बसू नये बरं. उगत आणि बसलं तर काय होईल? महाराज म्हणतात एनर्जी खर्च होईल. एनर्जी खर्च झाली की ऍडमिट करावं लागेल. ऍडमिट केलं की कर्ज काढून भागवावं लागेल. आधीच दुष्काळ, त्यात 13वा महिना. अशी परिस्थिती आहे समाजाची, लक्षात ठेवा. आधीच आपल्याकडे काय नाही, दुष्काळ पडला, भात पिकलं नाही, आणि त्यात आजारी पडला. विचार करून 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 वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ. महाराज म्हणतात त्याचा विचार करून तुमच्या वाट्याला उद्वेग ना दुःखच येणार आहे, दुसरं काही आपल्या वाट्याला येणार नाही. कशा करता त्याच्याविषयी उद्विग्न होता? विचार करू नका. मग काय विचार करू नका? करूच नका का? करायचंच नाही का? महाराज म्हणतात करा. त्याच्याबद्दल माझं काय म्हणणं आहे, पण करून काय पदरात पडणार आहे काय सांगा? पदरात पडणार आहे का सांगा? पडणार आहे का? परवा एक ग्रस्त आले, सांगितलं महाराज सुनबाईने आत्महत्या केली. म्हणजे का? कारण काय? तुमचं काय भांडण होत होतं? म्हणलं नाही. म्हणले आम्ही तिच्यावर भांडत नव्हतं आणि ती आमच्यावर भांडत नव्हती. मग का? काय नाही. म्हणले लग्न होऊन 6 वर्ष झाली, अजून मूल होईना, या टेन्शननं तिनं आत्महत्या केली. वाहिल्या उद्वेग. जिवंत उदाहरण आहे. 1 महिन्यापूर्वीच, 1 महिन्यात झालेलं आहे. हे ग्रस्त माझ्याकडे भेटायला आमच्या जवळचे, त्यांनी मला हे सांगितलं, महाराज असं असं घडलं. मूल 6 वर्ष होऊन लग्न झालं नाही म्हणून, मूल झालं नाही म्हणून आत्महत्या. आता होईना म्हणून काय मरायचं होय? असे प्रश्न सुटणार आहेत का? हा मरण्याकरता आपण आलोय? अरे आपण निसर्गतः मरणारच आहे. औषध खाऊन मरणे याच्यासारखं जगात पाप नाही, लक्षात ठेवा. महापाप आहे. मंत्री संतांनी समाजाला फार मोठी विचाराची दिलेली देणगी आहे. अशाही काळामध्ये प्राण त्यागू नका. आता सरकार सांगतंय आत्महत्या करू नका. तुकोबारांनी 450 वर्षापूर्वी सांगितले. प्रपंचामध्ये प्रसंग असे
येणारच. अशाही काळामध्ये आपलं समाधान बिघडता कामा नये. असं जर वाटत असेल तर याला, या प्रापंचिक जीवनाला आज भक्तीची जोड पाहिजे तर जगता येईल, नाहीतर असंच मरावं लागेल. आता अशी मरायला लागलेत. असं फार मोठं आपल्याला विचाराचं धन साधू संतांनी दिलं, लक्षात ठेवा. अरे असे प्रसंग प्रत्येकाच्या जीवनामध्ये येत राहणारच. अशाही प्रसंगामध्ये जर सावरायचं असेल तर काय करावं लागेल, हे शिकावं लागेल. लोकांची समजूत आहे हे देवदेव करणं रिकाम टेकड्यांचं काम आहे. अरे सर्वांच्या करता, जगण्याकरता हा दिलेला सल्ला आहे. महाराज म्हणतात काही आपल्या संचिताचा संबंध आहे. भोग नेते फळ. संचित म्हणजे काय? कर्माचे 3 प्रकार आहेत, क्रियमान, प्रारब्ध आणि संचित. आता यावर्षी भात हाताला लागलंच नाही, मग घरातलं संपलंय. काय पटेल, भात आहे का नाही? कुठलं? गेल्या वर्षीचं. या वर्षीचं हाताला लागलं नाही, मग गेल्या वर्षीचं खायला लागलंय का नाही? आता ह्या जन्मात काय पाप केलं नाही हो, पण आता जीवनामध्ये वाईट प्रसंग गेलेत ना, मागच्या वर्षीचं शिल्लक आहे ना. जे मागचं शिल्लक आहे ते तुम्ही भोगायला लागलाय. महाराजांनी वर्णन केले, भोगतो न घर संचिता वाचोनी, भोगतो न घर संचिता वाचोनी, करावे ते मनी समाधान, करावे ते मनी समाधान. भोग नेते फळ संचिताचे, भोगतो न घडी संचिता वाचोनी, करावे ते मनी समाधान, ठेविले अंतनंते तैसेचे राहावे. राहावंच लागतं, काय करता येणार नाही. महाराज म्हणतात त्या मधल्या काळामध्ये उगाच उद्वेग करत बसू नका, आणि केला तर काय होईल, रतीप चालू होईल, बीपीच, रोज गोळ्या खाव्या लागतील, दुःखच आहे. मग काय करा, महाराज म्हणतात काय करा ना, आपण त्या ईश्वर सत्तेवरती आपला व्यवहार चाललेला आहे. ईश्वर तो या जगताचा नियंता आहे, त्याला सर्व काय जगात चाललंय हे कळतं. न सांगता तुम्हा कळो येते अंतर, विश्वी विश्वंभर पर्यारची ननगी. मग महाराज म्हणतात त्या देवाला जर प्रेम तुम्हाला द्यायचं आहे ना, मग त्या देवाला सांगितलं, देवा आम्ही तुला सर्वस्व प्रेम देणार आहे. हे प्रेम देत असताना आम्ही आमच्या संसाराचा भार आता तुझ्यावरती घालणार आहे. तुला आता काय करायचं ते तू कर. तुका म्हणे घालू तयावरी भार, तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवा पायी, वाहू हा संसार देवा पायी,
ठेविले आनंदी तैसेची राहावे, ठेविले आनंदी तैसेची राहावे. तुका म्हणे घालो तयावरी भार, हुवा हुवा संसार देवा पायी. कधी सांगितले? ज्या दिवशी आपण देवाला सर्वस्व प्रेम देऊ, त्या दिवशी म्हणायचं आता देवा आमचा संसार कसा चालवायचा तू बघून घे, तुझं वाटे अनंता ते करी अनंता. तुका म्हणे संता, आता लाज राखायची आमची काय, तुझं तूच बघून घे, आता आम्ही याचा विचार करणार नाही. अशा भावनेनं आपल्याला स्थिर राहावं लागेल. नाही काही लोक याचा अर्थ काय करतात, वा हुवा संसार देवा पायी, म्हणजे बायका पोरं सगळे आणायचे आणि देवाच्या पायावरती सोडायचे असा त्याचा अर्थ नव्हे. आता मी पंढरपूरला चाललोय, देवा म्हशी तू सांभाळ, धारी तूच काढ, वैरणी तूच आण, आम्ही चाललो आणि सगळी मंदिराच्या दारात बांधून ठेवली सगळ्यांनी, तर सप्ताह बंद पडेल कार्तिकीचा, असा त्याचा अर्थ नव्हे बरं का. निश्चय आपण जरी जीवनामध्ये किती जरी केलं ना, काही त्याला मर्यादा आहे कर्माची. तेव्हा आतापर्यंत आपण करत होतो, आता इथून पुढे आमचा सर्वस्व भार, आम्ही सर्वस्व प्रेम देवाला दिल्यामुळं जसं आमच्या संचितामध्ये असेल तसं घडेल. तेव्हा याच्या पुढे काय तुला आमच्या जीवनात करायचं असेल तर तू करून घे, आता आम्ही त्याचा विचार करणार नाही, अशा भावनेनं स्थिर राहिलं पाहिजे. आणि या भावनेतून तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे घालो देवावरी वार, हुवा हुवा संसार देवा पायी, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली आवडते देवा संकल्पावे माया संसाराची, ठेविले अनंते तैसेची रावे, चित्ती असो द्यावे समाधान. वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ, भोग नेते फळ संचिताचे. तुका म्हणे घालू दयावरी भार, वाहू हा संसार देवा पायी, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान. वेळेची मर्यादा मनी मानशी घेऊन काही भक्तीचा विचार, जो प्रवचनाला विषय घेतला त्याला अनुसरून पुढं सांगावं म्हणून हा घेतला. ओघा ओघानेवर का असं काय ठरवून काय नाही. आता प्रवचनामध्ये सांगितलंय ते वेगळं आणि हे वेगळं होऊ नये, तोच विषय पुढं पूर्णत्वाला जावं म्हणून त्या संबंधाने काही विचार अभंगाच्या माध्यमातून प्रकट केला. संतांनी दिलेले विचार आहेत त्याप्रमाणे त्या विचाराची कास धरून आपण चालण्याचा प्रयत्न करावा. निश्चित आपलं जीवन कृतार्थ होईल, सफल होईल आणि ते आमच्या जीवनामध्ये घडावं हीच त्या संत महात्म्यांच्या चरणी प्रार्थना करून शिवेला पूर्ण विराम देऊ. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदी, मद क्षमा करणे संतेन व्यंगभूत युक्ती, नोह्या उपदेश तुमचे बडबडिलो शेष, तुमच्या कृपेचे पोसणे जन्मो जन्मी. तुका म्हणे तुकाराम तुकाराम तुकाराम.